हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग. आज आपण द फन दे हॅड हा जो लेसन आहे या लेसनचे मार्जिंग क्वेश्चन सोडवणार आहोत. आणि या लेसनमध्ये फार फार वर्षापूर्वी मुलांनी शाळेमध्ये काय मज्जा केली असेल त्याच्याबद्दल ते पुस्तकातनं वाचण्याचा प्रयत्न करतात. सो खूप मजेशीर आणि खूप छान लेसन आहे. याच्या ट्रान्सलेशनचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, वर्कशॉपची दिली आहे आणि प्लस वॉर्मिंग अपची पण दिली आहे. नसेल बघितलं तर नक्की ती लिंक बघा आणि पटापट त्याची उत्तर लिहा. सो तुम्हाला हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा प्रकारे पर्सनल रिस्पॉन्सचे आन्सर लिहायचे, कशा प्रकारे तुम्हाला पॅराग्राफ राईट करताना किंवा पॅराग्राफ सॉल्व्ह करताना त्याचे आन्सर्स लिहायचे, या सगळ्याची उत्तर इथे मिळणार आहे. बरं, त्याचसोबत माझी शाळा जशी होती श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण, तशी तुमच्या शाळेचं नाव काय मला सांगाल का? मला ऐकायला आवडेल. सो आपल्या शाळेविषयी आपला प्राऊड असतो ना फार, तर पटापट शाळेचे नावं सांगा बरं, कमेंट करून सांगा. सो माझं नाव आहे सपना टीचर आणि मी आत्ता तळेगाव दाभाडेतून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवा. सो लेट्स स्टार्ट टू राईट ऑल क्वेश्चन आन्सर. द फन दे हॅड मार्जिंग क्वेश्चन्स. आता आपण हा धडा बघतोय. या धड्याच्या तुम्हाला राईट साईड किंवा लेफ्ट साईडला असे क्वेश्चन दिसतील स्टारमध्ये. या प्रश्नांची आपण आता एक एक करून ते उत्तर लिहायची आहेत. सो फर्स्ट जो क्वेश्चन आपल्याला इथे विचारला आहे, व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस. आता पेज नंबर 6 बघा, त्याच्यावरचा पहिला प्रश्न आहे. आन्सर द स्टोरी टेक्स प्लेस ऑन 17 मे 2157 इन द फ्युचर. भविष्यातील 2157चा हा काळ आहे. आणि सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, सेम पेज नंबर 6 वरचा आहे. व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रिअल बुक. मार्जीला रिअल बुक म्हणजे काय म्हणायचं होतं? आन्सर आहे, मार्जी रेफर्स टू अ प्रिंटेड बुक ऑन पेपर ॲज अ रिअल बुक अनलाईक द टेलेबुक्स दे युजली रीड ऑन अ स्क्रीन. कारण 2157च्या काळात सगळे स्क्रीनवरचे पुस्तकं ते वाचत असतात. सो मार्जी रिअल बुक म्हणजे प्रिंटेड बुक जे आत्ता आपल्या हातात आहे त्याबद्दल बोलतीये. थर्ड क्वेश्चन आहे, मार्जी अँड टॉमी यूज टेलेबुक्स, व्हॉट आर दे लाईक. ते टेलेबुक्सबद्दल बोलतात. ती पुस्तकं कशी होती नेमकी? टेलेबुक्स आर डिजिटल बुक्स, म्हणजे आपण आता ई बुक म्हणतो ना तसे बुक्स, शोन ऑन अ स्क्रीन, जे स्क्रीनवर दिसायचे. द टेक्स्ट मूव्स ऑटोमॅटिकली, आणि टेक्स्ट आपोआप हालायचा. अनलाईक प्रिंटेड बुक्स. प्रिंटेड बुक्समध्ये कसं असतं, आपण पानं पलटत राहतो, तसं नव्हतं ते, टेक्स्ट हालत होता. फोर्थ क्वेश्चन, मार्जी युजेस अ डायरी, व्हॉट वुड इट बी लाईक. ती एक डायरी वापरायची ना मार्जी, ती कशी होती नेमकी? आपल्या डायऱ्या कशा असतात, हाताने आपण लिहितो ना, तर ही उत्तर आहे. मार्जीज डायरी वुड बी अन इलेक्ट्रॉनिक और डिजिटल डायरी होती तिची, वेअर शी टाईप्स हर एंट्रीज नॉट राईट्स देम ऑन पेपर. म्हणजे ती तिथं लिहायची, ती पेपर आपल्यासारखं वापरत नव्हती. तुमच्यापैकी कोणी डायरी लिहितं का? मला तर डायरी लिहायला खूप आवडते. क्वेश्चन 5, व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय द वर्ड्स टूक द टीचर अपार्ट. काय वाटतंय तुम्हाला, काय अर्थ असेल याचा की टूक द टीचर अपार्ट म्हणजे शिक्षकांना घेऊन जा, असं एक अर्थ. याचा अर्थ आहे, इट मीन्स दॅट द मेकॅनिकल टीचर वॉज ओपन्ड अप फॉर अ रिपेअर ऑर इन्स्पेक्शन. कारण तो मेकॅनिकल टीचर होता, तो यांत्रिक शिक्षक होता आणि त्याला आता दुरुस्तीसाठी खोलण्यात आलेला आहे. त्या दृष्टीनं म्हटले टूक द टीचर अपार्ट. पेज नंबर 7 बघा. क्वेश्चन 6, विच पार्ट ऑफ द मशीन डिड मार्जी हेट मोस्ट. मशीनचा कोणता पार्ट तिला खूप तिरस्कार यायचा? तर उत्तर आहे, मार्जी हेटेड द पार्ट वेअर शी हॅड टू पुट हर होमवर्क अँड टेस्ट पेपर्स इस्पेशली द स्लॉट. कारण तिला त्या स्लॉटमध्ये ते पेपर, टेस्ट पेपर सगळं तिला टाकावं लागायचं, ते तिला हेटेड पार्ट होता. 7, व्हॉट फॉल्ट डिड द इन्स्पेक्टर रिपेअर. कोणता फॉल्ट झाला होता त्या मशीनमध्ये? ते उत्तर आहे, द इन्स्पेक्टर रिपेअर्ड द जिओग्राफी सेक्टर विच वॉज जनरेटेड टू क्विक फॉर मार्जी लेवल. कारण मार्जीला तो सातत्यानं पेपर प्रोव्हाइड करत होता, टेस्ट प्रोव्हाइड करत होता आणि तिला फार वैताग आलता. क्वेश्चन 8, व्हॉट इज द मार्जी लाईक ॲज अ स्टुडंट. तिला काय आवडायचं? ब्राईट, ॲव्हरेज और बिलो ॲव्हरेज. म्हणजे ती कशी होती मार्जी नेमकी? तर उत्तर आहे, मार्जी इज अ बिलो ॲव्हरेज स्टुडंट. ती ओके होती अभ्यासात, स्पेशली इन जिओग्राफी वेअर शी स्कोर्ड पुअरली. कारण तिला जिओग्राफीच्या पेपरमध्ये फारसं काही स्कोअर करता येत नव्हता. क्वेश्चन 9, डू यू थिंक द स्कूल डिस्क्राईब्ड इन द बुक एक्झिस्टेड सेंचुरीज ॲगो. तुम्हाला असं वाटतं का अशा प्रकारचं पुस्तक, अशा प्रकारचं जे डिस्क्राईब केलेलं आहे ते अशा स्कूल्स होत्या का? तर उत्तर येस, इट रेफर्स टू ट्रॅडिशनल स्कूल. हो, आपण आत्ता जे शिकतो ते तसंच तर शाळा आहे. ऑफ द पास विथ ह्युमन टीचर्स, क्लासरूम्स अँड स्टुडंट्स लर्निंग टुगेदर. आपण सगळी मुलं एकत्र शिकतो, शिक्षक आपल्याला शिकवतात आणि हेच तर याच प्रकारच्या स्कूलबद्दल पुस्तकात लिहिलं आहे. क्वेश्चन 10, पेज नंबर 8, डू यू थिंक टॉमी लाईक्स द स्कूल इन द ओल्डन डेज.
तुम्हाला वाटतं का टॉमीला ते ओल्डन डेचं स्कूल आवडत होतं? तर उत्तर येस. टॉमी सीम्स टू ॲडमायर ओल्ड स्कूल्स वेअर चिल्ड्रन स्टडी टुगेदर अँड टीचर्स वेअर पीपल. टॉमीला त्या प्रकारची शाळा आवडत होती जिथे शिक्षक शिकवत आहेत आणि मुलं एकत्र शिकत आहेत. क्वेश्चन 11. इज टॉमी मार्जीज ब्रदर और फ्रेंड? कोण आहे हा टॉमी? भाऊ आहे का मित्र आहे? तर टॉमी इज मार्जीज फ्रेंड, नॉट हर ब्रदर. का? एव्हिडन्स, पुरावा आपण दिलाय. ही फाउंड अ बुक इन हिज हाऊस, नॉट मार्जी. म्हणजे पुस्तकात लाईन आहे ना, त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा काही भाऊ नाही होऊ शकत आहे, हा तिचा नक्कीच मित्र आहे. 12. वुड यू लाईक युअर ओन मेकॅनिकल टीचर? तुम्हाला आवडेल का तुमचं मेकॅनिकल टीचर? आन्सर, दिस इज पर्सनल आन्सर क्वेश्चन आहे. सो बघा उत्तर असं की नो, आय वुड प्रेफर अ ह्युमन टीचर. मला तर ह्युमन टीचर आवडेल बिकॉज आय कॅन आस्क डाऊट्स फ्रीली अँड एन्जॉय लर्निंग इन क्लास विथ माय फ्रेंड्स. तुम्ही म्हणाल मग टीचर तुम्ही नाही का ऑनलाईन शिकवत आम्हाला? हो, पण तुम्हाला मला काही विचारायचं असं तुम्ही मला विचारू शकता ना. मला काही कॉल करायचं मला कॉल करू शकता, पण इथं ते नाही आहे. पेज नंबर 9. 13 क्वेश्चन. डू यू ॲग्री विथ मार्जी? तुम्ही मार्जी बरोबर ॲग्री आहात का? आन्सर, सॅम्पल ओपिनियन आहे येस. आय ॲग्री विथ मार्जी. ओल्ड स्कूल्स वेअर मोर इंटरॅक्टिव्ह अँड फन ॲज स्टुडंट्स लर्न टुगेदर अँड प्लेड विथ फ्रेंड्स. क्वेश्चन आता आपण 14 बघतोय. व्हॉट चेंजेस वुड यू लाईक टू सी इन युअर ओन स्कूल? तुम्हाला काय काय बदल बघायला आवडतं तुमच्या शाळेमध्ये? तर इथे सुद्धा पर्सनल रिस्पॉन्सेस आहे. आय वुड लाईक स्मार्ट क्लासरूम्स, मोर फन ॲक्टिव्हिटीज अँड लेस होमवर्क इन माय स्कूल. होमवर्कचा जरा मुलांना कंटाळाच येतो ना, पण तरी पण स्मार्ट क्लासरूम जरा मजेशीर वाटतात. 15. डू यू हॅव फन प्लेइंग स्टडिंग विथ युअर फ्रेंड्स? तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर खेळायला अभ्यास करायला आवडतं का? येस. प्लेइंग अँड स्टडिंग विथ फ्रेंड्स मेक्स लर्निंग मोर एन्जॉयबल अँड लेस स्ट्रेसफुल. तुमचे मित्र कोण आहे? जरा मित्रांची नावं सांगता का? त्यांच्यावर तुम्हाला काय खेळायला आवडतं? तुम्ही इंडोर का आउटडोर कोणते गेम खेळता? क्वेश्चन 16. डू यू प्ले आउटडोर गेम्स? तुम्ही आउटडोर गेम खेळता का? तर उत्तर येस. आय प्ले क्रिकेट अँड खो खो रेग्युलरली विथ माय फ्रेंड्स. तुम्ही क्रिकेटचं नाव टाकू शकता, तुम्ही फुटबॉल टाकू शकता, तुम्ही बास्केटबॉल टाकू शकता. तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे की तुम्ही या उत्तरामध्ये काहीही लिहा, जे लिहाल ते उत्तर बरोबरच येणार आहे. क्वेश्चन 17. डू यू हॅव फन प्लेइंग व्हिडिओ मोबाईल गेम्स? विच गेम्स डू यू प्ले? तर मी इथं नावं लिहिली आहेत. येस, आय एन्जॉय प्लेइंग लुडो, फ्री फायर अँड सबवे सफर्स ऑन माय मोबाईल. इतक्या मुलांनी मला सबवे सफर, फ्री फायरचं सांगितले. बापरे, तुम्ही पण खेळता का फ्री फायर? सो इथे आपले सगळे 17 प्रश्न संपलेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.